तर नमस्कार पब्लिक, मी ब्लॉगर रावडी. तर कॉलेज सुटल्या म्हटलं डायरेक्ट ट्रेनमध्ये चालतो बघा. ट्रेनमध्ये बसल्या म्हटलं आता डायरेक्ट जायचं भिलवडीत उतरल्या म्हटलं आता काय आपली गाडी पण आणली नव्हती, त्यामुळे म्हटलं आता जायचं चालत जाऊस तर म्हटलं आता ऊन लागाल तर म्हटलं आता काय पर्याय नाही म्हटलं, कारण आपली गाडी आज बंद पडली होती. म्हटलं राहू दे आता म्हटलं. तर वर भावाला फोन केला, भावानं डायरेक्ट स्प्लेंडर घेऊन घरच गाठलं. म्हटलं आल्या म्हटलं ह्यानं नेलं बघा आपल्या मावशीच्या घरला. मग इथं आल्या म्हटलं जरा चहा प्यायचा आणि म्हटलं इथनं कल्टीची मारली डायरेक्ट घरापाशी झालो. घरापाशी आल्या म्हटली आईसाहेब म्हणले आपल्याला जायचं बाजार आणायला. तवर आपला इथं सेटअप पण आलता बघा. आपला आज डॉल्बी होता त्यामुळे विषय नाही. तवर या मॅडम पण आपल्याला काही येणारच म्हणून लागल्या होत्या पाठीमागं. मग आलो की इथं आपलं होतात मग बाजारमध्ये. इथनं जरा किरकोळमध्ये आता बाजार गेलतो तवर ही उंदीर बघा कसं मधी करालतं. या उंदराशिवाय काही करमत नाही आपल्याला, त्यामुळं काय 24 तास आपल्यासोबतच असते बघा. तवर इथं बघा यानं काहीतरी पाडलं होतं, तेवढ्यातच उचलून ठेवलं. म्हटलं आता सगळा आपला बाजार झालाय, आता या उंदराला काहीतरी खायला घेऊया म्हटलं. तवर याला कॅडबरी दिल्या ह्यानं बिना बिल करताच डायरेक्ट खाल्लं की. मग म्हटलं आता तवर घरला आलो तवर इकडं आपलं सेटअप पण तयार झालताच बघा. मग काय एकदम झाकपूक आपला शूटर पण लागला होता बघा इथं आवरून एकदम झेंडा घेऊन नाचायलाच. म्हटलं आता हे शूटर काय सुट्टी देत नाही. तेवढं शूटरचं बघून म्हटलं पुढं आपली आलीत की तालमीतली पोरं. आता म्हटलं काय ऐकत नाही. इकडं आपलं एकदम धूमधडाक्यात साजरी झाली की शिवजयंती. आता म्हटलं ऐकायचं नाही. मग म्हटलं बघायला लागते.